सुपर, एक्सिलेंट असे किती शब्द देवा असा एक नवीन चित्रपट म्हणजे ॲनिमल, जे सगळ्यांनी आत्तापर्यंत मोबाईलवरती ट्रेलर, त्याचे गाणे तुम्ही बघण्यात आले असतील. पण त्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं का संदीप रेड्डी वांगा यांनी काय दाखवलं? प्रत्येकाला असं वाटलं की त्यात हिंसा वृत्ती दाखवलेली, एका मुलाचं व त्याच्या वडिलांविषयी असणारं प्रेम, त्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी. या वृत्तीनुसार एक त्यांनी पूर्ण पिक्चर म्हणजे एक स्टारडम म्हणजे फक्त आणि फक्त रणबीर कपूर. त्यामध्ये फक्त बॉबी देओलने एक भूमिका निभावलेली 13 मिनिटाची, त्याला इतकं क्रश म्हणजे तितका लोकांचं वेळ दाखवलं. त्याच्या एंट्री पॉइंट पासून शेवटपर्यंत जोपर्यंत त्याचा होत नाही तोपर्यंत त्याचं क्रेज न बोलताही त्याची ऍक्टिंग आणि परफॉर्मन्स लोकांना आवडला. तर कदाचित हा पिक्चर 1000 कोटी 1500 कोटी पर्यंत जरी गेला तरी त्यात नाविन्य असं कारण नाही, कारण की तो प्रत्येक दिवशी नवीन उच्चांक मोडत चाललेला आहे. जेणेकरून आतापर्यंत त्यांनी 750 कोटीचा विक्रमही पार केलेला आहे, ज्यामध्ये यावर्षी 2023 मधला हा पिक्चर एकदम चांगल्या लेवलच्या थरायला गेलेला आहे. त्यामध्ये तुम्ही शाहरुख खानचे जसे 2 पिक्चर आले, पठाण आणि जवान, हे दोन्ही 1000 कोटी प्लस आहेत आतापर्यंत. फक्त यामध्ये असं दाखवण्यात आलं की हिंसा, व्हायलन्स किती, त्यामध्ये स्टोरी एक, जेणेकरून संदीप रेड्डी वांगा यांचा हा 3रा पिक्चर. त्या अगोदर त्यांनी एकच पिक्चर केलेला आहे खरा, ते म्हणजे अर्जुन रेड्डी. अर्जुन रेड्डी मध्ये तुम्ही एकच स्टाईल तुम्ही बघितली असेल की जी सिगरेट, सेम स्टाईल जे शाहिद कपूरने पिक्चर केला, सेम पिक्चर त्याची रिमेक कॉपी केलेली. त्यानंतर आता हा मूवी त्यांचा बॉलिवूडमधील सपोज पहिला मूवी. रश्मिका मंदा, त्यांनी एक मला आवडलं की त्यांनी सगळीकडले स्टार एकत्र केले, जसे काय साऊथमध्ये गाजलेली रश्मिका जी नॅशनल क्रश आहे. दुसरा रणबीर कपूर जो बॉलिवूडचा आता नवीन लेटेस्ट सुपरस्टारच आहे, सुपरस्टार. आणि तिसरा म्हणजे बॉबी देओल, ज्याचं आश्रम म्हणजे वेब सिरीज मधला एक धुवाधार असा एक जबरदस्त ऍक्टर, ज्याला 13 मिनिटं एकही डायलॉग न देता त्यांनी सुपर जशी एखाद्या हिरोला एंट्री असते त्यापेक्षाही लोकांना त्याची एंट्री आवडली. जी गाण्यापासून सॉन्ग होती, तुम्ही गाणं तर हिट पाहिलं असेल, जिथं ग्लास सगळ्यात जास्त मीम्स जे बनवले ते या जसं पुष्पावरती बनवले होते तसं या मूवीवरती मीम्स बनवले. त्यामध्ये आपल्या मराठी माणसाने उपेंद्र लिमये यांनी जे काम केलं त्याच्या एंट्री पॉइंट पासून, त्या उपेंद्र लिमये स्वतः यांनी सुद्धा सांगितलं की माझा डायरेक्टरचा मला कॉल आला की त्यांनी सांगितलं की जी पहिल्यांदा मी असं मराठी ऍक्टरची एवढी क्रेज पाहिलेली की एखाद्या हिरोची एंट्री लोकांना आवडते, एखाद्या अभिनेते बघून त्यांना असं वाटतं की हायला या मराठीमध्ये एवढं सुपरस्टार म्हणजे एवढं क्रेज असू शकतं, इथपर्यंत त्याचं क्रेज लोकांना आवडलं. मला एक म्हणायचंय, बाहुबली पण पिक्चर पाहिलेला असेल तुम्ही, एक हिरो 100 माणसं मारतो पण तिची भावनिक दृष्ट्या जेणेकरून आपलंसं करूनही तिथपर्यंत नेलेलं, म्हणजे प्रेक्षकांना प्रभासने 100 लोक माणसं मारले, एका पूर्ण सैन्याला तो विरोधात जातो. त्याच्या अपोजिट इथं ॲनिमलमध्ये दाखवलेलं आहे. सपोज ते भावनिक दृष्ट्या लोकांना व्हायलन्स जाणवला, पण सेम पिक्चर इथं एखाद्या ऍक्टरने 100 माणसं मारली आणि मशीन गनचा तोडच नाही. मी आत्तापर्यंत KGF पाहिला, टायगर 3 पण पाहिला, KGF धुवाधार अशा मशनी पाहिल्या. जी स्टाईल आहे, जी कुठून आजपर्यंत कुणाला थिएटरला म्हणजे जसं डायरेक्टरला इमॅजिनेशन होऊ शकतं याच्या लेवलच्या एकदम वरच्या लेवलला गेलेली ती. फक्त मला एक विशेष असं वाटलं की ह्यांनी हा विचार करण्यास, म्हणजे माणसं असा विचार करू शकत नाही, एखाद्या हॉटेलमध्ये 100-200 माणसं घुसतायत, त्यांना हिरो 5-7 माणसं, हिरो एकटा मारतोय, यात पोलीस गेले कुठं? ठीक आहे ना, पोलिसात मी पद असतात, IAS IPS असतात, ठीक आहे ना, तुम्हाला एक साधारण कॉन्स्टेबल नाही पाठवायचं, पण IAS IPS ते काय करतात? पोलिसांची काय आहे का नाही? चला तुम्ही समजू शकतो की एका बिझनेसमॅनचा माणूस आहे, मुलगा आहे म्हणून त्याच्या सगळं सिक्युरिटी सगळं CM तिथपर्यंत असतात, पण काही मर्यादा. तो तिथं म्हणजे लागल्यानंतर तो तिथं ऍडमिट पण होतो, तोपर्यंत पोलीस नाहीत, हे कसं शक्य आहे? चला पॉइंट ऑफ व्ह्यू सिनेमाचा घेऊ, ही सिनेमा सुद्धा शक्य आहे, पण तरी पण काही मर्यादा असतात. बाहुबली बघताना असं वाटलं, एखाद्या मूवी बघताना असं वाटतं की चला स्टोरी ओरिएंटेड चाललेले, ही सगळं कॅरेक्टर ओरिएंटेड पिक्चर चाललाय, फक्त रणबीर कपूर टॉप टू एंड, अरे बाकी काय? ठीक आहे ना, रणबीर कपूरला घेऊन एंड पर्यंत चाललेली 1000 कोटी कमावणार इतकं काय पिक्चर. पण चला, पिक्चरने नवीन उच्चांक लोकांना म्हणजे याच्यातून जाणवतं एक व्हायलन्स आवडतो. त्या हिरोच्या एंट्री पासून जी स्टार्ट होते, काय शाळेमध्ये गन घेऊन जाणं,
ही कितपत शोभते? इथं काठी घेतली पोलीस मागे येऊन पळतात. हातात काय प्रिन्सिपलाला काठी भिवून पार लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या हातात येईल. चला कॉलेज तुमचंय, मान्य आहे कॉलेज तुमचंय, मग काय गन घेऊन जायचे का? असू शकतं. चला, पण मला एकंदरीत आवडलं की त्यांचे प्रेझेंट केलेलं आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. उत्तर भारतात सपोज पूर्ण भारतामध्येच मूवी चालली आणि इंटरनॅशनल लेवललाही खूप चालली. अजूनही तो नवीन नवीन विक्रम मोडत जावं अशी अपेक्षा करतो, कारण बॉक्स ऑफिसवर अजून त्याची घोडदौड चालूच आहे. जोपर्यंत एखादा सुपर पिक्चर येत नाही एखाद्या मोठ्या हिरोचा, तोपर्यंत तो असाच मूवी चालत राहील. नवीन नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये लेटेस्ट अपडेट देत राहील. धन्यवाद.